नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल जय बजरंगबली उघडेवाडी या शतकामधील आजचा शेवटचा दिवस आहे, तो म्हणजे फायनलचा दिवस आणि नक्कीच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नक्कीच चांगले सामने आपल्याला पाहायला मिळालं. परंतु जो आपण आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजेच फायनलचा सामना आणि तो म्हणजे आता आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा सामना आहे. पहिल्या बक्षिसाचा मानकरी कोण ठरेल आजच्या या दिवसाला. पहिलं षटक घेऊन येतो देवेंद्र. पहिलाच बॉलवरती इथे मात्र फटका खेळाय. फाईन लेगला बॉलला ढकलून दिले. इथे मात्र बॉल मागे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल मात्र वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र पहिल्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. या 4 धाब्याने तर श्रीगणेश झालाय बोरली या संघाचा. थँक्यू डीजे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल देवेंद्र. सामना करतोय करण. पहिलाच चौकार आला. इथे मात्र नक्कीच बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र करणला बॉलला कनेक्ट करता आला नाही. इथे बॉल जाऊन अंगावरती आदळलाय. बॉल मात्र थर्डमॅनला उडाला. इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र बॉलला उचलून चांगल्या प्रकारे यावेळेस बॉलला अडवलं गेलं. इथे सध्या तरी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहतोय फायनलचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आणेवाला सामना. श्रीगणेश बोलले वचेल जय दुर्गा जांभवाडी. इकडे मात्र फाईन लेगला फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय सीमेकडे. इथे मात्र शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलाय. परंतु इकडे मात्र नक्कीच 2 धावा वेगाने काढले गेले. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी पाहायला मिळतोय. श्रीगणेश बोलले या संघाचा 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे मात्र सध्या तरी 2 बॉल फेकी केलाय. देवेंद्र गोलंदाजांना 6 धावा खर्च केलाय. ओहो, इथे मात्र अजून एक तडाखा आहे. फाईन लेगला 2-2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा बॉलची गती कमी झाली. इथे अजूनही 2 धावा काढल्या गेलाय. इथे मात्र नक्कीच प्रत्येक बॉलवरती मात्र धावा मिळवत आहे श्रीगणेश बोले या संघाचे फलंदाज. सध्या तरी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, करण आणि लाला. यावेळेस करण या बॅटरने नक्कीच आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली आहे 4 धाव्याने. त्यानंतर प्रत्येक बॉलवरती मात्र 2-2 धावा घेतल्या. सध्या तरी देवेंद्र या गोलंदाजांना 4 बॉल फेकी केला आणि ते 8 धावा खर्च केलाय. षटकातील पुढील बॉल एक मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिड विकेटला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे बॉल मात्र 1 बाउंस सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार. ठोक डीजे. झोपला काय? बॉल आहे. ओहो, इथे मात्र अगदी कव्हरला फटका खेळलाय. पुन्हा एकदा गॅप शोधलाय, परंतु इकडे मात्र नक्कीच बॉलचा पाठलाग करताय क्षेत्ररक्षक. इथे मात्र 1 बाउंस फील्ड केला गेलाय. तोपर्यंत इकडे 2 धावा जोडल्या गेल्यात. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीगणेश बोरली या संघाचं 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. सध्या तरी या 6 बॉलचा सामना मात्र करण या बॅटरने केलाय. यावेळेस लाला मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलचा सामना करेल लाला हा बॅटर. सध्या तरी दुसरं षटक घेऊन येईल जय दुर्गा जांभवाडी या संघाकडून. गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय संघाचा कर्णधार भगवान दरवडे. बघूया, सध्या तरी स्टॅगवरती फलंदाज आहे लाला सोंगाळ. डावकुऱ्याचा फलंदाज आहे. षटकार चौकार मारण्यात माहिर आहे, परंतु इथे मात्र उत्कृष्ट गोलंदाज समोर आहे. इथे मात्र चांगलीच फटकेबाजी करावा लागेल श्रीगणेश बोरली या संघाला. नक्कीच दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना आहे. चॅम्पियन बनायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी पहिला बक्षीस मिळवावं लागेल. इथे 2 संघ उपस्थित आमने सामने इथे फाईट पाहायला मिळते आहे.
जयदुर्गा जांभवाडी वरचे श्रीगणेश बोली सध्या तरी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बोली हा संघ इथे मात्र आडवे बॅटने फटका खेळलाय, बॉलला उडून दिलाय, बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला. हवाई फायर नवी मुंबई. बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल, दुसरा बॉल असेल. इथे मात्र अजून एक अटेम्प्ट पाहायला मिळतोय, परंतु इथे दूरवरती क्षेत्ररक्षक राहिलाय, बॉलचा पाठलाग करतोय, परंतु इकडे मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलाय. नक्कीच इकडे बॉल टच झाला असेल का, नक्कीच हा मात्र चेक केला जाईल, परंतु इकडे 3 धावा तर काढल्या गेल्या आहेत. पाहायला मिळाले देवेंद्रच्या माध्यमातून खूप महत्वाचं असतं आणि इथे मात्र 30 कामगिरी केले, 1 धाव वाचवले गेले आपल्या संघासाठी. ओहो इथे मात्र काय बेकार जबरदस्त झेल, इथे मात्र पहिला धक्का लागतोय श्रीगणेश बोली या संघाला. अगदी यावेळेस फ्लॅट झेल होती, अगदी जमिनीला लागून होती, परंतु इथे तुषारचा पुरेपूरा या बॉल खूप खूप धन्यवाद. नक्कीच डीजेवाले दादा थोडंसं सावकाश, थोडं आम्हाला थोडंसं बोलून द्यायचं आहे, त्यानंतर सुरू करायचं आहे. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे श्रीगणेश बोर्डले या संघाकडून. करण खडकेची जागा भरून काढण्यासाठी कल्पेश. षटकातील पुढील बॉल अगदी यावेळेस कव्हरला फटका खेळलाय, पुणे एकदा क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे मात्र नक्कीच एकदा मात्र वेगाने काढले गेले, दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. इकडे मात्र थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळते जयदुर्गा जांभवाडी या संघाकडून. या बॉलवरती नक्कीच 2 धावा काढल्या गेल्या आहे. या 2 धाव्याने संघाचा धावफलक सध्या तरी 25च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय श्रीगणेश बोर्डले या संघाचं. अजूनही या षटकामधील भगवान या गोलंदाजाचा 2 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे हे 2 बॉल कुठेतरी गोलंदाज भगवान यांना कुठेतरी अचूक टप्प्यावरती फिकी करावं लागेल, कारण सध्या तरी थोडंसं मागडीवर ठरलंय. 11 धावा सध्या तरी पाहायला मिळतंय. अगदी यावेळेस थोडंसं या बॉलमध्ये गती कमी होती, इथे कल्पेशला विट केलाय, सध्या तरी डॉट बॉल पाहायला मिळतोय या ओव्हरमधील. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटचा बॉल सामना करेल अजूनही कल्पेश. बघूया षटकातील शेवटचा बॉल, दुसऱ्या ओव्हरचा आपण पाहतोय. फायनलचा सामना आहे, मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आनेवाला सामना. श्रीगणेश बोर्डले वरचे जयदुर्गा जांभवाडी. इथे मात्र मिसटायमिंग फटका, अगदी फटका फसला गेला. इथे अजून एक विकेट पाहायला मिळतोय जयदुर्गा जांभवाडी या संघासाठी. नक्कीच अजून एक आनंदाची बातमी आली आहे. इथे मात्र अजून एक कल्पेशचा एक विकेट मात्र मिळवला आहे. इथे दुसरा धक्का लागतोय श्रीगणेश बोर्डले या संघाला. सध्या तरी धावसंख्या स्थिर आहे 25च्या आकड्यावरती. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल श्रीगणेश बोर्डले या संघाचा. बघूया कोण नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच इकडे मात्र आपण पाहू शकाल हरी हा तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी. इथे मात्र थोडंसं कमबॅक केलंय जयदुर्गा जांभवाडी या संघानं. नक्कीच थोडीशी चर्चा केली जाते,
पहिलं ओव्हर थोडंसं मागणं ठरलं, त्यानंतर दुसरं ओव्हर देखील मागणं ठरलं होतं, परंतु इथे भगवान दरवडेने नक्कीच एक विकेट मिळून आपल्या संघाला एक मोठा कमबॅक करून दिला आहे. इथून मात्र पुढे धावा रोखण्याची नक्कीच अजूनही संधी आहे, कारण न्यू बॅटर असेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजूनही सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. तो देखील स्ट्राईकवरती आहे लाला, आणि नक्कीच लाला हा मोठा फटके खेळण्यात बाहेर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून दिलं होतं, नाही सॉरी याच ओव्हरमध्ये दाखवून दिलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर विकेट गेला आणि तिथून मात्र श्री गणेश बोले या संघाच्या धावा रोखल्या गेल्या आहेत. परंतु इथे मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे भगवान दरवडेचे छोटे बंधू राम दरवडे. रामचा पुढील बॉल सामना करतोय लाला सोंगाळ, इथे मात्र उडवला अगदी उंची आणि अंतर भरपूर आहे. इकडे मात्र नक्कीच चांगला आपण पाहायला मिळालं होतं, परंतु बॉल अडवू शकला नाही. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. अजून एक षटकार, अरे ठोकडी जेवाले षटकार ठोक पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल राम. इथे मात्र खोला डब्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला. इथे मात्र क्षेत्ररक्षक मिड विकेटला पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि बॉल होईल फरार सीमा रेखा पार. अजून एक चौकार ठोक. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. इथे मात्र छोटपीच बॉल आहे अगदी यावेळेस उंची आसमानी छक्का. ओहो, यावेळेस जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश बोलली आज संघाकडून. डावकुरी आता फलंदाज सध्या तरी पाहायला मिळतोय लाला सोंगाळ. यावेळेस षटकार चौकाराची आतिषबाजी. यावेळेस संघाचा स्कोरबोर्ड मात्र वेगाने पुढे ढकललाय. सध्या तरी संघाचा स्कोरबोर्ड 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 धक्के लागले श्री गणेश बोलली या संघाला, तरी देखील या ठिकाणी आतिषबाजी पाहायला मिळते षटकार आणि चौकाराची. इथे मात्र महागडे ठरताय गोलंदाज जयदुर्गा जांभोड या संघाचे. नक्कीच इथे मात्र कमबॅक करण्याची गरज आहे, परंतु इथे गोलंदाज एकही यशस्वी ठरत नाही. इथे रामला कुठेतरी चांगलं काम करावं लागेल. या ओव्हरमध्ये नक्कीच तिन्ही बॉल मात्र मागडे ठरले. 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतोय. हे 3 बॉल कुठेतरी अचूक टप्प्यावरती फिकी करावं लागेल. रामचा पुढील बॉल अगदी यावेळेस बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे मात्र नक्कीच आमच्या पंचाकडून सिग्नल येतोय वाईड बॉल, म्हणजे अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते, म्हणजे अजूनही या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक आहेत. षटकातील पुढील बॉल चौथाच बॉल असेल. इथे मात्र नक्कीच सफल झाला होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, बॉल मात्र अंगावरती जाऊन आदळला. इथे मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळतोय राम या गोलंदाजाचा. अगदी अशाच प्रकारे गोलंदाजी करण्याची गरज आहे, जेणेकरून फलंदाजाला रोखलं पाहिजे, कारण आजचे जर मोठे फटके येत राहिले तर नक्कीच एक चांगलं आव्हान, एक चांगल्याच रनांचा डोंगर उभा राहू शकतोय. परंतु नक्कीच इथे पंचांनी मात्र लेगबायच्या स्वरूपात घोषित केले. 1 धाव मात्र जोडली जाईल. 1 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 43 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तर मात्र रामने कुठेतरी एक मोठा श्वास घेतला असेल, कारण 3 बॉल खूप मागडे ठरले होते. इथे मात्र चौथ्या बॉलवरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजूनही राम एक गोलंदाजाला 2 बॉल फिकी करायचे आहे. षटकातील पुढील बॉल सामना करेल हरी. इथे मात्र कव्हरला फटका खेळला आहे अगदी. इथे क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. या नक्कीच इथे मात्र चांगलीच ॲपॅट सुरू उडी खेळ मारली होती लाला या फलंदाजांना. नक्कीच यावेळेस सेफमध्ये असेल फलंदाज. ती मात्र जबरदस्त ॲफर्ट सुरू उडी मारली होती या फलंदाजानं. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच रनआउटची संधी निर्माण झाली असती. थोडंसं क्लोज डिसिजन असतं, परंतु नक्कीच काही ना काही आपल्याला या ॲफर्टमध्ये कळालं असतं, परंतु नक्कीच इथे थ्रो झाला नाही. या फलंदाज सेफमध्ये असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा एकदा सज्ज झालाय बॅटिंग करण्यासाठी. बघूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल राम. सफल झालाय फुलटच बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा ताकदवर फटका आहे. क्षेत्ररक्षक घेतो, इथे बॉलला आडवेल उचलेल फेकेल तोपर्यंत नक्कीच इकडे मात्र 1 धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु इकडे मात्र क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळतोय. अगदी बॉलला अडवलं, उचलला आणि अगदी वेगाने थ्रो फेकी केला आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल. ओव्हरची समाप्ती.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक सध्या तरी 45च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ठोक डीजे इथे मात्र थोडंसं ब्रेक ब्रेक होतोय. गोलंदाज सज्ज झालाय. चौथं षटक घेऊन येतोय जयदुर्गा जांभोड या संघाकडून. पुन्हा एकदा भगवान दरवडे संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरा सामने करेल डावखुरी हाताचा फलंदाज लाला सोंगाळ. सध्या तरी चांगलंच योगदान देतोय आपल्या संघासाठी. षटकातील पहिलाच बॉल. हो इथे मात्र अगदी यारकर डिलिव्हरी होती. इथे मात्र नक्कीच थोडासा फटका फसला होता. इथे पुरेपूर एफर्ट दिलाय विकेट किपरने, परंतु इथे झेलला कॅरी करता आला नाही. या इथे सध्या तरी डॉट बॉल पाहायला मिळतोय. भगवानच्या षटकातील पुढील बॉल इथे मात्र सफल झालाय. पुन्हा एकदा बॅटचा कडा लागलाय. थोडंसं मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय थर्ड मॅनला. इकडे मात्र नक्कीच धावा मिळते. श्रीगणेश बोले या संघाला 2 धावेचा प्रयत्न झालाय. अगदी बघता बघता आरामात 2 धावा मिळतील श्रीगणेश बोले या संघाला. क्षेत्ररक्षक होता देवा, परंतु थर्ड मॅनला बॉल अडवता आला नाही. इथे मात्र नक्कीच या मिसफिल्डिंगच्या कारणानं 2 धावा मिळत आहे श्रीगणेश बोले या संघाला. या 2 धावेने तर संघाचा स्कोरबोर्ड 47च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या चौथ्या षटकामधील भगवान दरवडे या गोलंदाजाचे मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. हे 4 बॉल मात्र अजूनही अचूक टप्प्यावरती फेकी करावं लागतील. इथे मात्र नक्कीच बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी पुरेपूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय लाला, परंतु इथे मात्र नक्कीच लालाला बीट करतोय गोलंदाज भगवान. षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते जयदुर्गा जांभोड या संघाकडून. थोडंसं पहिलं ओव्हर मागं ठरलं होतं, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि सध्या तरी 4 बॉल फेकी केल्या आणि फक्त 2च धावा खर्च केला आहे. षटकातील पुढील बॉल. हो इथे मात्र शॉर्ट पिच बॉल होता. अगदी उडवायचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु इकडे नक्कीच फलंदाजानं रिव्ह्यू घेतलेला आहे, परंतु हा बॉल चेक केला जाईल. वाईट घोषित केला जाईल. एक्स्ट्रा 1 धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. अजूनही या षटकामधील भगवान या गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आहेत. हो इथे मात्र उडवला अगदी फाईन लेगला. क्षेत्ररक्षक नाही, या बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक षटकार. अरे ठोक रे डीजे वाले दादा. आणि षटकार चौकार ठोकला का वाजवायचं. षटकातील पुढील बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओहो इथे मात्र खोलडब्याचा बॉल यारकर दिली होती. इथे मात्र नक्कीच फटका खेळून काढलाय, परंतु इकडे काय घडलंय अगदी रन आउट. अजून एक धक्का लागतोय रनआउटच्या स्वरूपात श्रीगणेश बोलले या संघाला. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीगणेश बोलले या संघाचा धावफलक सध्या तरी आपण पाहू शकाल 54 आकड्यावरती. सध्या तरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सागर.
अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे या 6 बॉलवरती अजूनही चांगल्या धावा मिळवता येतील श्रीगणेश बोल या संघाला. कारण लाला हा बॅटर अजूनही सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे आणि नक्कीच छोटा धमाका मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर या अगोदरच्या मॅचमध्ये नक्कीच चांगलीच खेळी केली होती या फलंदाजानं, परंतु इथे मात्र खूप महत्त्वाचा हा सामना आहे. जर चॅम्पियन बनायचं असेल तर नक्कीच एक चांगला मोठा आव्हान द्यावं लागेल जयदुर्गा जांभवाडी या संघाकडे. कारण जयदुर्गा जांभवाडी हा संघ देखील मजबूत संघ आहे, तगडा संघ आहे. इथे मात्र नक्कीच चांगला रनांचा डोंगर उभा करावा लागेल श्रीगणेश बोल या संघाला. सध्या तरी या 24 बॉलवरती 54 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्या गेल्या आहे. श्रीगणेश बोल या संघाचं शेवटचं षटक, शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी जयदुर्गा जांभवाडी या संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय राजू. बघूया राजूचा पहिलाच बॉल असेल. शेवटच्या ओव्हरचा सामना करेल लाला. ओहो, यावेळेस काय टाकतोस काय रागानं, षटकार ठोकले वागानं. पहिल्याच बॉलवरती षटकार. जय बजरंग बली बी पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. अगदी यावेळेस लालाने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. इथून मात्र राजू या गोलंदाजाला कुठेतरी अचूक टप्पा शोधावा लागेल, कारण इथे मात्र अगदी बॅटरच्या बॅट झोनमध्ये बॉल होता. ओहो, इथे मात्र नक्कीच बॅटचा कडा लागला गेला. इथे मात्र खूप लॉंग डिस्टन्स होता आणि विकेट किपर अगदी या झेलपर्यंत पोहोचला भगवान दरवडे. अगदी यावेळेस सुंदर प्रकारे जबरदस्त यावेळेस झेल पाहायला मिळते. अजून एक धक्का, इथे मात्र विकेट. नक्कीच इथे मात्र संघाचा कर्णधार लाला सोंगाळ मात्र जेलबाज झालाय आणि लाला सोंगाळची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गौरव. अजूनही मात्र या ओव्हरमधील 4 बॉल शिल्लक आहे. राजू या गोलंदाजाचं नक्कीच थोडंसं राजू या गोलंदाजाचा पहिला बॉल मागणं ठरला होता, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती मात्र नक्कीच लालाचं विकेट मिळवून दिलाय. म्हणजे इथे मोठा कमबॅक म्हणावं लागेल, कारण सध्या लाला विस्फोटक फटकेबाजी करत होता आणि त्या फलंदाजाला मात्र डगआउटचा आथरा दाखवून दिलाय. षटकातील पुढील बॉल, इथे मात्र स्लो डिलिव्हरी. अगदी यावेळेस फलंदाज भेट होतोय गौरव. सध्या तरी डॉट बॉल. यावेळेस नक्कीच विकेट गेल्यानंतर नक्कीच धावा रोखल्या जात आहे आणि इथे मात्र तीच प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे. विकेट टिकवणं फार गरजेचं असते. इथे नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटचा कडा लागला. अगदी पुन्हा एकदा विकेट किपर काय चूक करणार नाही. अजून एक विकेट झेल पकडली जाते. अजून एक धक्का लागतोय श्रीगणेश बोल या संघाला, 4था धक्का. संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते 60 या आकड्यावरती. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक आहे आणि या 2 बॉलचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पिंटू. दोन बॉल शिल्लक आहेत राजू या गोलंदाजाचा. अगदी यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला देव. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा थोडंसं मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र नक्कीच चांगल्या धावा मिळतोय श्रीगणेश बोर्ली या संघाला. अगदी 3 धावेचा प्रयत्न केला आणि 3ही धावा नक्कीच सक्सेसफुल ठरल्या आहे. या 3 धावेने मात्र संघाचा स्कोअरबोर्ड श्रीगणेश बोर्ली या संघाचं जाऊन पोहोचतोय या 63 या आकड्यावरती. अगदी शेवटचा बॉल शिल्लक राहिला या शेवटच्या ओव्हरमधील. राजू या गोलंदाजाचा पहिल्याच बॉल मात्र मागणं टळलं. त्यानंतर या गोलंदाजानं नक्कीच चांगलंच कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. फारशा धावा वाचवल्या आहे.
कारण त्यावेळेस लाला हा बॅटर मैदानाच्या आत होता आणि त्या बॅटरला डगआउटचा आसरा दाखवला आणि अगदी यावेळेस लोंगॉनला फटका खेळला स्ट्रेट डाव. यावेळेस जबरदस्त फील्ड पाहायला मिळतोय गोटूच्या माध्यमातून. इकडे मात्र नक्कीच 2 धावा काढे गेले. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इकडे काय घडलंय नक्कीच पंचांचा निर्णय विकेट म्हणजे शेवटच्या बॉलवरती रनआउट. नक्कीच श्रीगणेश बोले या संघाच्या गोलंदाजांना नक्कीच सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी नक्कीच हिरामण भाऊ जुगरे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिले जाईल. तसेच बेंडूभाऊ फोडसे तळोग गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच रेल्वे कर्मचारी देखील सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून देखील गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटला 101 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. सध्या तरी सामन्याला सुरुवात पहिले षटक घेऊन येतोय हरी. पहिलाच बॉल इथे मात्र पहिल्याच बॉलवरती अटेम्प्ट चढवलाय. बॉल निघून चाललाय हवाई सफर. पहिल्या बॉलवरती षटकार. एक 500 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल फलंदाजासाठी. 3 षटकारासाठी आहेत. पुढील बॉल ओहो इथे मात्र पुणे दाडवे बॅटने फटका खेळलाय फाईनला. यावेळेस बॉल उडून दिलाय शतरक्षक नाही. या बॉल निघून चाललाय वनमाऊ सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार ठोकडीचे. अरे झोपू नको रे तू.
इथे मात्र पुन्हा एकदा 2 बॉलवरती आपल्याला 2 मोठे फटके पाहायला मिळतो. एक षटकार आणि चौकार. षटकातील तिसराच बॉल. ओहो इथे मात्र यार्कर डिलिव्हरी अगदी मिड ऑफला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काय गौरव यावेळेस 1 बाउन्स फील्ड केला जाईल. फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने काढली गेली. या एकदा वेळेस संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या जयदुर्गा जांभोडे या संघाचा जाऊन पोहोचतोय या 11 आकड्यावरती. नक्कीच आपण पाहतोय फायनलचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटकानेवाला सामना. जयदुर्गा जांभोडे वर्सेस श्री गणेशा बोर्ली. इथे मात्र जयदुर्गा जांभोडे या संघाला विजय होण्यासाठी आपल्याला पाहू शका 66 धावा मिळवायच्या आहेत. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र नक्कीच बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न झालाय आणि पंचांनी मात्र तो वाईट घोषित केलाय. म्हणजेच इथे अतिरिक्त एक धाव मिळते. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 12 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल हरी. सामने करेला राम टू हरी. हो इथे मात्र कव्हरला गोलीगत फटका. बॉल निघून जाईल सीमा रेखा पार. इथे हवाई हल्ला चढवलाय कव्हरला. अगदी अजूनही एक षटकार येतोय. षटकार मारणं फार अवघड असतं. अगदी यावेळेस ताकदीचा वापर केलाय. अगदी टायमिंग शॉट परफेक्ट जुळवलाय राम या फलंदाजानं. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल हरी. सामना करतोय राम. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस आहे. कव्हरला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमा रेखा पार पाहायला मिळतोय. अजून एक चौकार. कडून 200 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. अगदी यावेळेस बॅटचा कडा आहे. अगदी यावेळेस पहिला धक्का लागतोय. पहिला विकेट मिळतोय श्री गणेश बोर्ली या संघाला. अगदी इथे मात्र बॅटरवरती बक्षीस ठेवले गेले होते आणि तोच फलंदाज मात्र इथे बाद होतोय. इथे मात्र राम या फलंदाजाची पारी मात्र समाप्त होते. सध्या तरी या जयदुर्गा जांभोडे या संघाचा धावफलक 22 आकड्यावरती पाहायला मिळते. मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयदुर्गा जांभोडे या संघाचा कर्णधार उपकर्णधार आहे विष्णू कांबळे. इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या तरी या राम या फलंदाजांना चांगलंच काम करून दिले. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिले. सध्या तरी 1 ओव्हरमध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोरबोर्डवरती. इथे मात्र करण गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय श्री गणेश बोर्ली या संघाकडून. मात्र इथे करणला कुठेतरी चांगलं कमबॅक करावं लागेल. कारण पहिलं ओव्हर आपलं मागणं ठरलं आहे आणि इथून पुढे जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चांगले ओव्हर हाताळावं लागतील. षटकातील पहिलाच बॉल. इथे नक्कीच शॉर्ट पिच बॉल होता. इथे मात्र बॅकफुटलाच जाऊन प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु तसं काही तुषारला जमला नाही आहे. इथे संपर्क नाही आहे. अगदी डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय करण या गोलंदाजाचा. षटकातील दुसराच बॉल घेऊन जाईल करण. इथे मिस्टॅबिक फटका आहे. यावेळेस हवेत बॉल. जेल खाली फिल्डर येतोय. इथे मात्र पिंटूनी जबरदस्त जेल टिपली गेले. म्हणजे अजून एक धक्का जयदुर्गा जांभोडे या संघाला. दुसरा धक्का लागतोय. अगदी गोलंदाजासाठी देखील 3 विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि फलंदाजासाठी देखील 3 षटकारासाठी संतोष भाऊ तोकडे तसेच जगनभाऊ टोंबरे यांच्याकडून देखील 3 षटकारासाठी 501 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. शेवटपर्यंत याची सर्व फलंदाजाने आणि गोलंदाजाने नोंद घ्यायची आहे. सध्या तरी बघूया. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जयदुर्गा जांभोडे या संघाकडून. गोटू
नक्कीच लगातार 3 विकेटसाठी देखील डॉक्टर जगनभाऊ ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. सध्या तरी एक गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल करणला. ओहो इथे मात्र नक्कीच सरळ, इथे मात्र नक्कीच मिडॉनला बॉल अडवण्याची संधी होती. इकडे मात्र नक्कीच थोडंसं मिसफिटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक धाव मात्र काढले गेले. थोडंसं नाखुश असेल कारण इथे मात्र नक्कीच अडवण्यासारखा बॉल होता आणि इथे कल्पेशकडून थोडीशी चुकी झाली. अगदी इथे मात्र या बॉलवरती एक धाव काढली गेली. या एक धावाने सध्या तरी या संघाचा धाव फलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. ओव्हरची सर्कल मर्यादा मात्र या ओव्हरमध्ये संपलेली आहे. 9 बॉलवरती 23 धावा पाहायला मिळते. जयदुर्गा जांभवाड या संघाची सध्या तरी अजूनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विष्णू आणि गोटू. नक्कीच तुषार आणि राम या दोन्ही फलंदाजाने चांगली सुरुवात करून दिली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु इथून पुढे नक्कीच या दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती पुरेपूर जिम्मेदारी. आपल्या संघाला जर चॅम्पियन बनायचं असेल तर नक्कीच इथे समीकरण सोपं करावं लागेल. हो इथे नक्कीच कव्हरला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. गॅपमध्ये बॉल 2-2 क्षेत्ररक्षक बॉल मागे पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी इथे मात्र बॉलला अडवला गेला आणि इकडे मात्र नक्कीच तिसऱ्या धावेचा कॉल झालाय. अगदी इकडे मात्र 3 धावा मिळत आहे. या 3 धावाने तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचला आहे. जयदुर्ग जांभोड या संघाचं 2 गडी बाद 26 आकड्यावरती. सध्या तरी करणचा हावर चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. करणचा षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच थोडंसं शॉर्ट पिच बॉल होता, परंतु इथे नक्कीच गोलंदाज ऑफ साईडच्या दिशेने लाईन भटकला. इथे अतिरिक्त एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. कारण या गोलंदाजानं 4 बॉल फेकी केले, 5 धावा खर्च केले आणि एक मोठा विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. म्हणजे सध्या तरी करण या गोलंदाजाचं चांगलंच ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल करण. हो इथे रिव्हर्स स्वीप खेळलाय. अगदी यावेळेस बॉलला अडू शकेल का क्षेत्ररक्षक. 2-2 आपल्याला पाहायला मिळते बॉलच्या मागे. इथे इकडे मात्र नक्कीच पुन्हा 2 धावा मिळत आहे. या 2 धावाने तर संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं या 29 आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. इथे मात्र पुन्हा एकदा थर्डमॅनला थोडंसं हलकं ढकलून दिलंय. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगदी बघता बघता 2 धावा पुन्हा मिळतात. या 2 धाव्याने तर ओव्हरची समाप्ती होते. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतो. या जयदुर्ग जांभोड या संघाचं 2 गडी बाद 31 आकड्यावरती. अगदी या 12 बॉलवरती जयदुर्ग जांभोड या संघानं 31 धावा मिळवल्या. म्हणजेच सध्या तरी चांगल्या धावा आहेत. कुठेतरी एक ओव्हर चांगले काढणं गरजेचं आहे श्रीगणेशच्या बोली या संघाला, जेणेकरून जयदुर्ग जांभोड राहिलेल्या धावा कशा प्रकारे मिळवता येतील याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. बघूया. सध्या तरी थोडंसं पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातोय. लगेच सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय फायनलचा सामना आहे. अगदी मस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बल्लाडे आहेत, परंतु आजचा चॅम्पियन संघ कोण ठरतोय. सध्या तरी 66 धावा चेस करायच्या आहे जयदुर्ग जांभोड या संघाला चॅम्पियन होण्यासाठी. तसेच श्रीगणेश बोली या संघाला चॅम्पियन होण्यासाठी या 66 धावा डिफेंड करायच्या आहे. मग या 66 धावा रोखायच्या आहेत. इथे बघूया षटकातील पुढील बॉल. अगदी यावेळेस अचूक टप्प्यावरती बॉल फेकी केलाय. अगदी विष्णू यांना समजलं नाही. या अगदी यावेळेस वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. सध्या तरी पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल कल्पेश. सामना करेल विष्णू टू कल्पेश. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आहे आणि अगदी यावेळेस पंचांचा सिग्नल येतोय. या वाईट बॉल म्हणजे तिथे अतिरिक्त एक धाव मिळेल.
त्या एक धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे ढकलला आहे. जयदुर्गा जांभोडी या संघाचा 32 आकड्यावरती. सध्या तरी गोलंदाजासाठी विकेटसाठी 101 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. तसेच लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. परंतु इकडं नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने चांगलाच फटका आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती मात्र तिसरी धाव चोरटी घेतली जाते. अगदी इथे 3 धावा मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. खराब थ्रो, यावेळेस थ्रो चांगला होता परंतु इकडं नक्कीच विकेट किपरला तो बॉल पकडता आला नाही. या कारण नक्कीच सूर्य मात्र मावळायला चालला आणि अगदी जर तिकडून जर बॉल फेकला तर सूर्य मात्र डोळ्यावरती येतोय. त्यामुळे इथे मात्र नक्कीच हा बॉल पकडता आला नाही. सध्या तरी या बॉलवरती 3 धावा काढल्या गेल्यात. या 3 धावाने संघाचा धावफलक पुढे ढकललाय. 35 आकड्यावरती षटकातील कल्पेशचा पुढील बॉल सामना करेल गोटो. अगदी यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी गती कमी होती. इथे मात्र संपर्क नाही. अगदी डॉट बॉल सुंदर आणि सुरेख. सध्या तरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश गोलंदाजाकडून बघूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इकडे काय घडलं नक्कीच पंचांचा निर्णय पुन्हा एकदा वाईट घोषित केला आहे. अजून एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. सध्या तरी कल्पेश गोलंदाजाने या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल फेकी केला आहे. म्हणजेच एक्स्ट्रा 2 धावा मिळत आहे. इथे 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 काय घडलंय अजून एक खराब बॉल पाहायला मिळतो आहे. म्हणजेच एक्स्ट्रा 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केला आहे. अजून एक धाव जोडली जाईल 1 धाव्याने. सध्या तरी संघाचा स्कोअरबोर्ड 37 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील कल्पेशचा मात्र हा 4था बॉल असेल. हो यावेळेस अजून एक खराब गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. कल्पेश गोलंदाजाची 4 बॉल या ओव्हरमध्ये फेकी केलाय. नक्कीच षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अगदी यावेळेस दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध यावेळेस मात्र बॉल वेगाने निघून चाललाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र नक्कीच 4 धावा येतील. अगदी प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी. 101 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. इथे मात्र संघाचा स्कोरबोर्ड 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जयदुर्गा जांभोडी या संघाचा. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जो कोणी ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडेल त्यांना रघु सावंत यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. इकडे मात्र नक्कीच लॉंगॉनला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉलला अडवलाय, उचललाय, फेकलाय. इकडे मात्र एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. नक्कीच प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. जो कोणी अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जो कोणी ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडेल त्यांना रघुभाऊ सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. इकडे मात्र नक्कीच कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. इकडे बॉल आडवेल, उचलेल, फेकेल तोपर्यंत नक्कीच एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. अगदी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता परंतु इकडे मात्र नक्कीच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल संघाचा धावफलक जयदुर्गा जांभोडी या संघाचं जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 44 आकड्यावरती. सध्या तरी समीकरण येऊन राहिला या स्क्रीनवरती. 12 बॉल आणि 22 धावा. 12 बॉल 22 धावा. रामा फलंदाजांचा धन्यवाद. की आपण पाहू शकाल फायनलचा सामना आहे आणि सध्या तरी जयदुर्गा जांभोडी या संघानं
या 3 ओव्हरमध्ये 44 धावा मिळवल्या आणि आता समीकरण येऊन राहिलं आहे 12 बॉल 22 धावा. म्हणजे ही ओव्हर कुठेतरी श्रीगणेश बोले या संघाला चांगल्या प्रकारे काढावं लागेल. इथे मात्र नक्कीच यार्कर बॉल मारण्याचा प्रयत्न झाला. अगदी पहिला बॉल मात्र अचूक टप्प्यावरती पडला गेला आहे. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मात्र नशिबाचा चौकार मिळतोय जयदुर्गा जांभोडे या संघाला. चांगला क्षेत्ररक्षक आहे सोमनाथ, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून देखील चुका होत असतात आणि इथे मात्र तेच पाहायला मिळतोय श्रीगणेश बोले या संघाकडून. अगदी रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल सोमनाथ या बॉलवरती आला होता, बॉलला अडवू शकला नाही. या पहिल्या बॉलवरती 4 धावा खर्च केलाय कारण या गोलंदाजांना नक्कीच तो थोडंसं दोन्ही संघावरती प्रेशर आहे कारण फायनलचा सामना आहे. हो इथे नक्कीच थोडंसं लांब ठेवला गेलाय बॉल. अगदी यावेळेस अचूक टॅपावरती यार्कर डिलिव्हर होती ऑफ साईडच्या दिशेला. ते सध्या तरी डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि याच गोलंदाजीची आवश्यकता आहे सध्या तरी श्रीगणेश बोले या संघाला. अगदी यावेळेस जिगरेने गोलंदाजी करावं लागेल श्रीगणेश बोले या संघाला, तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. ओहो यावेळेस यार्कर डिलिव्हरी पुन्हा एकदा पॉवरफुल फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे नक्कीच बॉलला अडवेल का. अगदी यावेळेस बॉल अडवला गेला. अगदी यावेळेस पुन्हा 2 धावा जोडल्या गेल्यात. चांगली रन इन बिटवीन गोटो आणि विष्णू यांची. या 2 धाव्याने संघाचा धावफलक सध्या तरी या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. म्हणजेच अजूनही 16 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल करण. सामना करेल विष्णू टू करण. अगदी यावेळेस थोडंसं गतीमध्ये फेरबदल. अगदी यावेळेस थोडंसं गती कमी केली होती. इथे मात्र बॅटर बीट झाला विष्णू. सध्या तरी डॉट बॉल. अगदी जितके डॉट बॉल येतील तितका समीकरण तर अवघड होऊ शकतोय कारण इथे फायनलचा सामना आहे. अगदी फार मोठा प्रेशर असतो डोक्यावरती. सध्या तरी यावेळेस जिगरेने गोलंदाजी आणि जिगरेने फटकेबाजी सध्या तरी पाहायला मिळते. दोन्ही जिगरे संघ आहे. इथे मात्र उडवला मिडऑफला. उंची भरपूर आणि अंतर कमी आहे. इथे मात्र धक्का लागतोय जयदुर्गा जांभोळे या संघाला. 3रा धक्का. ते मात्र कमबॅक सध्या तरी कमबॅक केलाय श्रीगणेश बोले या संघानं कारण मोठा विकेट मिळवला आहे विष्णूचा. बोले या संघानं पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तो न्यू बॅटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो ना नक्कीच तेव्हा धावा रोखल्या जाते. परंतु इथे मात्र नक्कीच जयदुर्गा या संघाला इथून पुढे प्रत्येक बॉलवरती फटका खेळणं गरजेचं आहे. म्हणजेच इथे आपल्याला देवेंद्र पाहू शकाल. देवेंद्र देखील मोठ्या फटके खेळण्यात माहीर आहे आणि इथे गरज आहे मोठे फटक्याची. शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या ओव्हरचा. ओहो इथे मात्र नक्कीच उडवलाय फाईन लागला. बॉल निघून जाओ. हो इकडे काय जबरदस्त अपडेट पाहायला मिळतो. नक्कीच आपल्या संघासाठी जबरदस्त फिल्डिंग केली गेली लाला सोंगलच्या माध्यमातून. नक्कीच बघूया आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. वाह जबरदस्त फिल्डिंग. परंतु इकडे मात्र नक्कीच हा बॉल चेक केला जाईल. यस जबरदस्त अपडेट. बॉलला अडवलाय आणि इथे मात्र नक्कीच 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. वाह बाई वाह लाजबाब. इथे मात्र 2च धावा येतील. ती मात्र ओव्हरची समाप्ती झाली. 4 ओव्हरमध्ये सध्या तरी जयदुर्गा जांभोळे या संघाच्या 52 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण आलंय 6 बॉल आणि 14 धावा. अगदी यावेळेस 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देवेंद्रनं चांगला फटका खेळला होता. परंतु तिथे लाला सोंगाळ या फिल्डरनं अगदी जंप मारून यावेळेस नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या आणि खरं तर त्या फिल्डरचं कौतुक केलं पाहिजे. नक्कीच बाई
काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. इथे मात्र नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांचं समीकरण आणून ठेवलं आहे. जर तिथे षटकार आला असता तर नक्कीच इथे मात्र समीकरण सोपं असतं, परंतु इथे अजूनही समीकरण अवघड आहे जयदुर्गा जांभोडी या संघाला. परंतु इथे गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे श्रीगणेश बोडले या संघाकडून. सोमनाथ यावेळेस सध्या तरी आपण पाहतोय फायनलचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आडेवाला सामना. सर्वांच्या नजर या सामन्यावरती लागलेला आहे. एके बाजूला जयदुर्गा जांभोडी तर दुसऱ्या बाजूला श्रीगणेश बोडली. 6 बॉल आणि 14 धावा. इथे मात्र श्रीगणेश बोडली या संघाचं क्षेत्ररक्षण सजवला जातोय. कोण बनेगा आजचा चॅम्पियन संघ? सध्या तरी अजूनही काही सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. सध्या तरी गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. सोमनाथ सामना करतोय. गोटू अगदी यावेळेस श्रीगणेश बोडले या संघाचा फील्ड सजवला गेला आहे. 14 धावा डिफेंड करायच्या आहे आणि इथे 14 धावा चेंज करायच्या आहे जयदुर्गा जांभोडी या संघाला. पहिला बॉल मात्र इथे खराब पाहायला मिळतोय. अगदी इथे एक्स्ट्रा धावा रोखल्या पाहिजे श्रीगणेश बोडले या संघाला, तरच धावा रोखू शकतील. पहिले तर बॉल खराब पाहायला मिळतोय सोमनाथ या गोलंदाजाचा. अजूनही मात्र 6 बॉल आणि 13 धावा. षटकातील पुढील बॉल पहिलाच बॉल असेल. इथे मात्र फुलटॉस बॉल आहे. अगदी आडवे बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. अगदी इथे बॉल होईल फरार. सीमा रेखा पार. 1 बाउन्स. सीमा पार झालाय. इथे मात्र 4 धावा. नक्कीच इथे मात्र 4 धावा येते गोटूच्या बॅटमधून. इथे पहिला बॉल मागणं ठरलाय. सोमनाथ या गोलंदाजाचा थोडा रिलॅक्स होतोय गोलंदाज, कारण पहिला बॉल थोडासा मागणं ठरलाय. षटकातील दुसरा बॉल सामना करेल गोटू. इथे मात्र पुन्हा एकदा तडाखा चढवलाय ऑफ साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काय लाला आणि लाला काय चूक करणार नाही. इकडे मात्र नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु इकडे नक्कीच 2 धावा काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. जयदुर्गा जांभोडी या संघाचा 59 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही मात्र 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. म्हणजेच अजूनही सामना मात्र दोन्हीकडे आहे. म्हणजेच दोन्ही संघाचे टेंगे दोन्ही संघाचे मात्र शेंडीचे कॅच उभे राहिले. इथे मात्र अगदी उडवला. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे. अगदी यावेळेस खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि इथे नक्कीच बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु इथे मात्र अंदाज आला नाही. बॉल मात्र झालाय फरार. सीमा रेखा पार. अगदी इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु इथे नक्की तू घे करत राहिले. अगदी दोघांनी देखील प्रयत्न केला नाही आणि बॉल मात्र आरामात फरार झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा इथे मात्र जयदुर्गा जांभोडी या संघाला मिळत आहे. सध्या तरी अजूनही समीकरण 3 बॉल आणि 3 धावा. म्हणजे अजूनही सामना टाईट आहे, कारण गोलंदाजी सध्या तरी चांगलीच पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल इथे आरका डिलिव्हरी. इथे मात्र सरळ फटका खेळला. अगदी स्ट्रेट डाव. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इकडे मात्र दुसऱ्या धावाचा कॉल होतोय. अगदी इकडे मात्र 2 धावा काढल्या गेल्या. या 2 धावाने तर संघाचा धावफलक मात्र पुढे ढकललाय. अगदी इकडे 65 आकड्यावरती जाऊन पोहोचताय. म्हणजेच इथे सामना बरबरीत सुटलाय. अगदी मस्त फायनलचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, 8 गाडीवाला सामना. जयदुर्गा जांभोडी वसे श्रीगणेश बोडली. अजूनही 2 बॉल आणि 1 धाव. जर या 1 धाव जर रोखली तर नक्कीच आपल्याला हा सुपर ओव्हरमध्ये सामना पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. ते हलक्या हाताने खेळून काढलं. इथे रनआउटचा चान्स आणि इथे मात्र नक्कीच ती संधी मात्र गमावली श्रीगणेश बोडले या संघानं आणि इथे मात्र चॅम्पियन संघ बनले तो जयदुर्गा जांभोडी हा संघ. अगदी जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघाकडून चांगलंच खेळ पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र श्रीगणेश बोडले या संघाच्या हातामध्ये